हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? मस्त ना. तर सकाळ सकाळ झालेली आहे आणि आज सकाळ म्हणजे आज मी ना अगोदर नायराला सोडून आले. नायराचा डब्बा बनवून नायराची सगळी तयारी करून नायराला सोडून आले. तर आज नायराला भाजी चपाती न देता मी नायराला दिलं होतं एका टिफिनला आलूचा परोठा आणि एका टिफिनसाठी मी बनवलेलं होतं पोहे. त्यामुळे मग आज काही भाजी बनवली नव्हती. मग नायराला सोडून आले. त्यानंतर आल्यानंतर मला बनवायचा होता ननंदबाईंचा डब्बा आणि त्याचबरोबर बाकी घरातल्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक. तर आल्या आल्या मग सुरुवात केली सगळ्यात अगोदर चपात्यांपासून आणि परोठे जे थोडेसे 2-3 परोठे बनतील एवढं आलूचं स्टफिंग राहिलेलं होतं. म्हणून मग विचार केला ते पण परोठे पण बनवून घेते जेणेकरून कोणाला नाश्त्याला होईल. तर आज भाजी बनवायची होती भोपळ्याची. तर चपात्या मी सगळ्यात अगोदर चपात्या आणि हेच बनवून घेतलं, कारण चपात्याचं पीठ मी जे आहे ते सकाळी लवकर भिजवते, म्हणजे लवकर मळून ठेवते. त्यामुळे मग आहे ना ते थोडंसं पातळ होऊन जातं. म्हणून मग आल्या आल्या सगळ्यात अगोदर चपात्या करून घेते. तर चपात्या करून घेतल्या. त्यानंतर डब्याला भाजी पण द्यायची होती, त्यामुळे मग भाजी करायला घेतली. भाजीची सगळी तयारी केली, भोपळा वगैरे कापून घेतला. त्याचबरोबर सगळं काही तयारी करून घेतली आणि मग सुरुवात केली भाजीला फोडणी द्यायला. तर भाजी मी एकदम सिंपल अशी बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये भाजी बनवणार आहे, कारण की भोपळा मग लवकर शिजेल आणि कारण त्यांचा पण डब्याचा वेळ झालेली आहे. त्या पण आता थोड्या वेळात डब्यासाठी येतीलच. त्यामुळे मग 9 वाजता त्यांचा डब्बा द्यायचा असतो, म्हणून कुकरमध्ये बनवून घेणार आहे जेणेकरून पटकन शिजेल. तर सगळ्यात अगोदर कुकर गरम झालं, त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं. तेल नंतर मग राई आणि जिरं मस्त असं तडतडून घ्यायचं आणि त्याचबरोबर थोडंसं लसूण जो आहे तो टेचून घातलेला आहे. तो लसूण थोडासा लालच झाला की लगेच मग कांदा, मिरची आणि कढीपत्ता जे आहे ते त्याच्यामध्ये घालून मस्त असं परतून घ्यायचं. कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं, जास्त काही एकदम असं हे करत बसायचं नाही. थोडासा रंग त्याचा बदलला की बस तेवढ्यापर्यंतच कांद्याला परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मग लगेच टॉमॅटो जो आहे, एक टॉमॅटो मी घातलेला आहे, टॉमॅटो घालून घ्यायचा. तर मस्त असं कांदा लाल झाला, त्यानंतर टॉमॅटो पण घालून घेतला. आता टॉमॅटो घालून झाला त्यानंतर मग आपलं हळद, मीठ आणि जे काही आपल्या घरात मसाला असेल तो मसाला घालायचा. माझ्याकडे तर काही घरातला मसाला नसतो, आम्ही घरी मसाला बनवत नाही. त्यामुळे मग थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडासा बाहेरून आणलेला जो कांदा लसूण मसाला असतो तोच मी थोडासा घातलेला आहे, कारण आमच्याकडे मसाले जास्त खाल्ले जात नाहीत, म्हणून घरात बनवले जात नाहीत. तर मी गपचूप असं बाहेरून आणत असते, कारण मला सवय आहे मसाल्याची. म्हणून मग मसाला थोडासा घालून घेतला आणि आता लगेच आपण त्याला हे करून घेऊया. थोडंसं टॉमॅटो गळेपर्यंत थोडंसं परतून घेऊया, जेणेकरून मस्त असं टॉमॅटो शिजेल. आणि मग त्याच्यामध्ये घालायचा आहे भोपळा, जो आपण बारीक बारीक कापलेला आहे भोपळा, दुधी भोपळा. तर आमच्याकडे याला दुधी भोपळा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. प्लीज यार, फॉलो करत जा, सबस्क्राईब करत जा, लाईक शेअर करत जा. खूप जरुरी आहे हे करणं. जसं तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला माहिती आहे, पण कमीत कमी थोडंसं मला सपोर्ट पण करा. तर भोपळा घातलेला आहे. आता याला मस्त असं परतून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला यायला लागेल. आणि मी रात्री चण्याची डाळ भिजायला घातली होती, कारण की मला वाटलं मी सकाळी भाजी बनवेल नायराला डब्याला देण्यासाठी, पण मला उशीर झाला होता. म्हणून मग मी भोपळा कापत बसले नाही. तसं नायराला दिल्यानंतर तिने खाल्लं असतं भाजी, पण काय झालं ना की मला भोपळा कापण्याचा माझ्याकडे सकाळी वेळ नव्हता, कारण 2 डबे असतात. त्यामुळे ना मग सकाळी जर भाजी कापत बसलं ना तर खूप लेट होऊन जातं. त्यामुळे मी सहसा भाजी रात्रीच कापून आणि सगळं तयारी करून ठेवते, जेणेकरून 2 डबे बरोबर बनवता येतात मग. पण आज मी भोपळा होता म्हणून मग कापून नव्हता ठेवला. तर मस्त अशी डाळ मग रात्रीची भिजत घातलेली होती, ती चण्याची डाळ आहे तीच घातली. आणि आता फक्त आहे ना थोडंसं पाणी घालणार, कारण डब्याला भाजी द्यायची म्हटल्यानंतर भाजी सुक्की राहिली पाहिजे. ओली जर पातळ जर झाली तर मग डब्याला देता येणार नाहीत, कारण त्या थोडं पण पातळ असेल तर त्या डब्याला भाजी नेत नाहीत. त्यामुळे मला भाजी सुक्कीच बनवावी लागते सकाळी, जेणेकरून डब्याला त्या घेऊन जातात भाजी. नायराला कसं, नायराचे एकात एक टिफिन असं म्हणून थोडंसं जरी पातळ असलं तरी नायराचं चालून जातं, पण त्या नाही घेऊन जात, त्यांच्या याच्यामध्ये बॅगमध्ये लॅपटॉप असतं त्यामुळे. तर मग मस्त असं थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलं आणि
2 शिट्ट्या देण्यासाठी ठेवलं. तर तोपर्यंत सासूबाईंनी बनवला होता बाबांसाठी आणि त्यांच्यासाठी चहा. पण आपलं नशीब एवढं चांगलं कुठे की आपल्याला आयता चहा भेटेल, म्हणून मग मी पण रागारागाने आपला दुसरा स्वतःचा चहा ठेवला आणि त्याचबरोबर मस्त असा चहा ब्लॅक टी बनवून घेतला. कारण आपल्याला कोणी आयतं देत नाही, मग आपण आपलं बनवून प्यायचं ना, त्यात काय होतंय. म्हणून मग मस्त असं चहा बनवला आणि मस्त असे पोहे घेऊन मी पण रागारागाने मस्त असं चहा नाश्ता करून ताव मारून घेतला. विचार केला चला बाकीचे कामं गेले आता खड्ड्यात होतील तेव्हा होतील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.